श्री स्वामी समर्थ. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. महाशिवरात्रीचे व्रत करत असताना आपण कोणत्या नियमाचे पालन केले पाहिजे, कोणत्या चुका टाळल्या पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री आलेली आहे. तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतात किंवा महादेवाची जी काही व्रतवैकल्ये वर्षभरामध्ये आपण करत असतो, त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असतं. त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केलं पाहिजे. गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र ही महाशिवरात्रीची तिथी असते. ज्या मुलींचा विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघतायत, ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी असली तरी त्यांचा विवाह जमत नाही, त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नाही, तर त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावं. लवकरात लवकर त्यांच्या विवाहाचा योगसुद्धा जुळून येईल. महादेवांना भोळे महादेव असं म्हटलं जातं. महादेवाच्या पिंडीवर फक्त 1 तांब्या पाणी जरी अर्पण केले, म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केला किंवा बेलाचं पान एक जरी वाहिलं, तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं. पण महादेवाची पूजा करताना नियमसुद्धा तितकेच कडक आहेत आणि त्या नियमांचे पालन आपण जरूर केलं पाहिजे. त्या नियमाचीच माहिती आता मी तुम्हाला देणार आहे. भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात. धोत्र्याची फुलं, पांढऱ्या रंगाची फुलं, त्याचबरोबर एरंड्याचं फळ असेल, बेलाची फळं, बेलाची पानं, वेगवेगळ्या झाडांची फळंसुद्धा आपण अर्पण केली जातात. महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो, दह्याचा वापर केला जातो, पंचामृताचा, त्याचबरोबर मधाचा सुद्धा वापर केला जातो. पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चूक घडतात, ज्या आपण अजिबात केल्या नाही पाहिजेत किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात, ज्या महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहेत. त्यामुळे महादेवा आपल्यावर क्रोधित होतात. महादेव जितके भोळे आहेत, ज्यांच्या एकदम साध्याशा पूजेने प्रसन्न होतात, तितकेच ते लवकर क्रोधितसुद्धा होतात. त्यामुळे काही नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजेत. यातला सगळ्यात पहिला नियम, महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका. शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. महिलांनी या दिवशी केस धुतले तरी चालतील. आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर करावा. आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी. यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्पदोष असेल तर तो निघून जाईल. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकतात. काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका. यानंतरचा पुढचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू, तांदूळ, मैदा किंवा अंमली पदार्थ हे अजिबात खायचे नाहीत. ज्यांना एखाद्या पदार्थाचे व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये. कोणत्याही गोष्टीचे व्यसन करू नये. असे व्रत असो नसो, व्यसन करणे आपल्या शरीरासाठी कधीही पातक आहे. पण प्रत्येकाने आपल्याला आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन करणे टाळलं पाहिजे. यानंतरचा तिसरा नियम आहे, महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नये. कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाची प्रतीक आहे. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे. हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिला आपल्या पतीचं दीर्घायुष्य वाढावं म्हणून लावत असतात. आणि भगवान महादेव जे आहेत ते संहारक आहेत, म्हणजे दुष्टांचा ते संहार करतात, आपल्याला संकटापासून वाचवतात. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू वाहिलेले जात नाही. दुसरे कारण असं आहे, महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता, म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता. यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन, भस्म याच गोष्टीचा वापर केला जातो. यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका. यानंतरचा चौथा नियम आहे, महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो, मग तो दुधाचा असो, दह्याचा असो, पंचामृताचा असो, पाण्याचा असो किंवा मधाचा,
असो, कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अभिषेक महादेवाच्या पिंडीवर करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा, पण शंखाचा वापर अजिबात करू नका. शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे. शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की शंखचूंड नावाचा एक असुर होता, एक राक्षस होता आणि त्या राक्षसाचा वध महादेवाने केला होता. त्यामुळे शंखाचा वापर महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे. तुम्ही जर आतापर्यंत कधी महादेवावर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केला असेल तर तो तुम्ही महादेवाच्या चरणी समजा करा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका. कारण आपल्याकडे पूजेमध्ये जो काही शंख असतो तर हा शंख या शंखचूड नावाचे प्रतीक आहे. तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतकं महत्त्वाचं स्थान का देतो? तर शंखाचूड नावाचा जो असुर होता, राक्षस होता, तो भगवान विष्णूचा भक्त होता. त्यामुळे विष्णूच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो. यानंतरचा 5वा नियम असा आहे, महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या मंजिरीचा वापर अजिबात करायचा नाही. महादेवाच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे. बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात, तिथे जाऊन पूजा करतात, पण असं अजिबात करू नका. तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका. पूर्णपणे वर्ज्य मानले गेलेलं आहे. ही चूक तुम्हाला टाळायची आहे. महादेवाच्या पिंडीवर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुले, त्याचबरोबर केवड्याची फुले, केतकीची फुले अजिबात व्हायची नाहीत. महादेवाच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या गेलेल्या आहेत. आता पुढचा जो नियम आहे मी तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या नियमाचे पालन प्रत्येकाने केलंच पाहिजे. तेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो, दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचं भांडं किंवा तांब्या अजिबात वापरायचा नाही. तुम्ही दूध, दही किंवा पंचामृत या पदार्थाचा अभिषेक करण्यासाठी एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकता, पितळेचा तांब्या वापरू शकता किंवा चांदीचा एखादं भांडं वापरू शकता, पण तांब्या अजिबात वापरायचा नाही. कारण दूध, दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात, त्याचं विष बनतं. तर हे विष समान बनलेलं पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवर वाहणं योग्य नाही. त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवाच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला तर बरे होईल. आता तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची पूजा करा असं आवर्जून सांगितलं जातं. कारण वर्षभरामध्ये सुद्धा आपण महादेवाची भरपूर सारी व्रत वैकल्ये करतो. हरतालिका तृतीयेला सुद्धा आपण माता पार्वतीची पूजा करतो. मग महादेवाची पूजा करत असताना हळदी कुंकवाचा वापर करू नका असं सांगितलं जातं. तर मग माता पार्वतीच्या पूजेमध्ये सुद्धा हळदी कुंकू वापरायचं नाही का? तर बघा, जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीची पूजा करतो तेव्हा तिथे हळद कुंकू अजिबात वापरायचं नसतं. पण जेव्हा आपण महादेवाची त्यांच्या कुटुंबासह पूजा करतो, आपल्याकडे जर फोटो असेल तर त्या फोटोमध्ये महादेव, माता पार्वती, त्याचबरोबर त्यांचे पुत्र गणेश, कार्तिकेय या चौघाचा जर फोटो असेल तर महादेवाच्या बरोबर त्यांच्या कुटुंबापैकी कोणी एक जरी व्यक्ती असेल तर तेव्हा मात्र आपण महादेवांना लावू शकतो. यानंतर पुढचा नियम आहे, आपल्या महादेवाच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात. त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्यसुद्धा असतात. म्हणजेच महादेवाच्या आवडीचं नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेलं असतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो म्हणजे व्रताची पारणी करतो तर नैवेद्यामध्ये आपण जे जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाही. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणं वर्ज्य आहे. यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात. त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचा नाही. तर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटत असेल तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामाची सुद्धा पूजा करावी लागेल, तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येईल. यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम असा आहे, महाशिवरात्रीचा व्रत करणाऱ्या जोडप्याने या दिवशी ब्रह्मचर्याचं पाळावं. महाशिवरात्रीचा पुढचा नियम असा आहे, ज्या दिवशी तुमचं महाशिवरात्रीचे व्रत असेल, उपवास असेल तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही. तर या दिवशी झोपणे महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम जो आहे प्रत्येकाच्या घरात पाळला गेला पाहिजे. आणि हा नियम जर आपण पाळला तर आपलं व्रत पूर्ण होईल असं म्हणता येईल. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला
घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावे लागेल. आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी. त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण अपशब्द वापरू नये. आपल्यामुळे कोणाचं मन दुखेल, आपल्यावर कोणी नाराज होईल, अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये. गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केलं नाही तरीसुद्धा चालेल. तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे. ज्यांना 7 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असेल त्यांनी बाळाच्या हालचाली नक्की जाणवत असतील. त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा. म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरीसुद्धा ते व्यवस्थितपणे घ्यावे. चांगलं जेवण करावं, अजिबात उपाशी राहू नये. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर गर्भवती महिलांनी या नियमाचे पालन जरूर करावं. महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावी. म्हणजे एकतर तुम्ही 1 बेलाचं पान अर्पण करू शकता, नाही तर 3 करू शकता, 5 करू शकता, 7 करू शकता. पण 1 बेलाचे पान याचा अर्थ असा होतो, एका बेलाच्या पानाला 3 पानं असतात. म्हणजे 3 दलाचे मिळून 1 पान तयार झालेलं असतं. त्यामुळे तुम्हाला पानंसुद्धा 3 दलाचं आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. मगच ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं नाही. महाशिवरात्रीचा सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा जर तुम्हाला नियम पाहायचा असेल तर महादेवाच्या पूजेमध्ये एखादी वस्तू उपलब्ध झाली नाही तर अजिबात नाराज व्हायचं नाही. कारण पूजा करताना, व्रत करताना महादेवाच्या पिंडीवर चुकीच्या वस्तू अजिबात अर्पण करू नका. यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात आणि आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. खरं सांगायचं झालं तर महाशिवरात्रीचे व्रत करण्यासाठी आपल्या मनातील शुद्ध भाव, आपली महादेवावर असणारी भक्ती खूप महत्त्वाची आहे. तर या गोष्टीचे तुम्ही पालन करू शका. आणि अक्षदा वाहत असताना किंवा तांदूळाचा वापर पूजेमध्ये करत असू तर त्या अक्षदा ज्या आहेत किंवा तांदूळ जे आहेत ते तुटलेले नसावे. अखंड म्हणजे तुटलेल्या तांदूळाचा वापर आपल्याला महादेवाच्या पूजेमध्ये करायचा नाही. तुम्हा सर्वांना आमच्या परिवाराकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.